श्री गजानन महाराज आश्रमात येऊन पोहोचलो आहे आम्ही. रजिस्ट्रेशनचे सगळे सोपस्कार सर्टिफिकेट मिळालं. आता आम्ही हॉल नंबर 1 मध्ये जाणार. इसमें डाल दे. आद्य श्री शंकराचार्यांचं गुफा मंदिर आहे. ओंकारेश्वर मंदिराच्या खालीच आहे. प्राचीन मंदिराचे खूप सुंदर कोरीव काम आहे, पण ते आता पडझड झाल्यामुळे त्याला टेकू लावलेत. इथून पुढे ओंकारेश्वर मंदिराकडे जातो रस्ता. श्री केदारेश्वर मंदिर मंदाता परिक्रमेच्या 800 मीटर्स अंतरावर हे मंदिर आहे. खूप प्राचीन मंदिर आहे. इकडे मैया दिसते. इथे कोणी नाही. इथे ऋणमुक्तेश्वराचं मंदिर आहे. परिक्रमा संपल्यानंतर इथे हरभऱ्याची डाळ वाहून आपलं जो डोक्यावर ऋण झालेलं असतं, अनेकांनी आपल्याला मदत केलेली असते, ते ऋण उतरवण्यासाठी इथे हरभऱ्याची डाळ वाहतात असं शास्त्रात सांगितलंय. आता संध्याकाळची वेळ त्यामुळे कोणी नाही इथे. हंसावर बसलेल्या देवाचं इथे मूर्ती आहे. खूप सुंदर कलाकृती आहे ती. जुनी मंदिरं पडून त्याचे जे चांगले अवशेष असतात ते ठेवलेले असतात. द्वारकाधीश मंदिर. विष्णूची असल्यासारखी वाटते मूर्ती.
प्रधानमंत्री मोदींच्या हस्ते या शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं होतं. त्यासाठी इथपर्यंत रस्ता पण बनवला आहे आणि इथे काहीतरी मोठा कॉरिडॉर बनणार आहे, त्याची तयारी चालू आहे. सपाटीकरण वगैरे झाले, काहीतरी ते बनणार आहे, हळूहळू बनतंय. ते घुंगरू बसवून घेतलेत मी काठीला. चमत्कारिक हनुमान मंदिर म्हणून आहे. इथे तुमचे ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतात. पण मैयेच्या पुरामध्ये ते मंदिर जर आता पडझड झाली आहे, तर आता कसं बसं त्याला टेकू दिलेत. आम्ही असे दगड उतरूनच खाली आलो. चमत्कारिक हनुमान मंदिर. रात्रीचं धरणाचं दृश्य आणि मला मैयाचं ओंकार. ओंकारचा बांधा म्हणतात त्याला. रात्रीचं दृश्य फार सुंदर दिसतं. हर हर महादेव. ओंकारेश्वर मंदिराचं शिखर. ओंकारेश्वर समोरचे नंदी महाराज.